दुसरीकडे नालासोपारा स्टेशनच्या दरम्यान सुद्धा ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वसई ते नालासोपारा अशा ट्रॅकवरून सध्या प्रवासी चालत जात आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। आजच्या पावसाचा फटका शहरी आणि ग्रामीण भागाबरोबरच रेल्वेलाही बसला आहे। मी आता सध्या वसईच्या ब्रिजवर आहे। आपण जर बघितलं तर नालासोपारा आणि वसईला जोडणारा हा जो ट्रॅक आहे, या ट्रॅकवर धीम्या गतीने लोकल आता सध्या सुरू आहे। पश्चिम रेल्वेची जी वाहतूक सेवा आहे रेल्वेची ती बंद आहे, कारण की ट्रॅकवर पाणी आपल्याला जमा झालेलं दिसत आहे। त्यामुळे ट्रॅकवर काही जे आहेत लोकल थांबलेले आहेत। आता ही जी लोकल आहे ही स्लोली या पाण्यातून मार्ग काढत ही वसई स्टेशनला निघालेली आहे। आपण जर बघितलं तर एकदम त्या ठिकाणी काही जण आहेत ते वसई रेल्वे स्थानकाहून नालासोपारा दिशेने पायी जे आहेत या ट्रॅकवरून चालत जाताना दिसत आहे। आज वसई विरार शहरामध्ये धुवाधार पावसानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं होतं, त्याचाच फटका जो आहे हा आता रेल्वेलाही बसलेला आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। जे चाकरमानी सकाळी कामावर निघाले होते त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। सध्या नायगाव वसई किंवा नालासोपाराहून ट्रॅकवरनं जे प्रवासी आहेत हे चालत आपलं आता घर गाठतायत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई।